ह्या आजच्या सभेमध्ये आम्हाला GM साहेबांनी परिवहन समितीकडे 97 अन्वये त्यांचं अंदाजपत्र सादर केलेलं आहे. म्हणजे फक्त यांनी दिला आणि आम्ही घेतला आणि आम्ही स्टँडिंगला सबमिट केला असं होणार नाही. 5 वर्ष जे झालं प्रशासनाच्या काळात, आता ते होणार नाही. आम्ही याच्यावरती आम्हाला पण अभ्यास करावा लागेल. तुम्ही काय केलं आहे? आज या बसेसचे ॲक्सिडेंट होतात, त्यांना मी सांगितलं 3 वर्षाचं ऑडिट पाहिजे आम्हाला. 3 वर्षामध्ये किती ॲक्सिडेंट झाले, कोणत्या कंपन्या होत्या, हे सगळे विषय आहेत ना. एक विषय 5 वर्षाच्या काळामध्ये जे काय झालेलं, त्यामुळे आम्ही लगेच हँड टू हँड पुढे पास करू शकत नाही. आम्हाला त्याच्यासाठी सर्व सदस्यांच्या सूचना घेणं गरजेचं आहे. सभापती म्हणून आमचं विजन एकदम क्लिअर आहे. आपली जी परिवहन सेवा आहे, ही परिवहन सेवा ही कमीत कमी तोट्यात देऊन, हे बघा ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका ही भारतात 1 नंबर, भारतात 3 नंबर, महाराष्ट्रात 1 नंबर आहे. निश्चित त्याच याचा परिवहन उपक्रम आहे. मग हा 1 नंबर का होऊ शकत नाही, हे आम्ही जिद्द ठेवलेली आहे. आमचे 12 सदस्य जे आहेत ना, हे सगळे एक्सपर्ट आहेत. यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सर्व अभ्यास केलेला आहे. परिवहनमधले इन्कम सोर्स वाढवणे व तोटा कमी करणे. आता आम्ही 150 बसेस नवीन घेतो आहे, म्हणजे आमचा तो पण आता जो तोटा आहे तो पण कमी होईल. म्हणजे अशा आणखीन जाहिराती असतील किंवा काय काय करता येईल. आमचा टोटल भर हा बॅलन्स, आम्हाला पालिकेकडून पैसे मागायची जरूरत नाही पडली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या फेऱ्या लॉसमध्ये आहेत त्या फेऱ्या कशा कमी करता येईल, कुठे गरज आहे तिथे फेऱ्या कशा वाढवता येतील, म्हणजे ग्राउंडवर सगळे आमची टीम जाऊन हे सगळा अभ्यास करत आहे. निश्चित याचे रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये दिसतील. ही जरी सेवा आहे, निश्चित स्वरूपाने सेवा आहे आणि आपल्याला सेवाच करायची आहे. प्रत्येक बसस्टॉप असतील हे स्मार्ट केले जातील. त्यानंतर टॉयलेटच्या व्यवस्था असतील, ज्या भरपूर ठिकाणी या 5 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये जी काही त्यांची अवस्था झालेली आहे. खास करून आता आपल्या लखपती दिदी अंतर्गत 400 महिला आता नवीन येणार आहेत. त्यांच्यासाठी टॉयलेट्स असतील किंवा सर्व ज्या काही गोष्टी असतील त्याचे नियोजन आजच आम्ही करतो आहे.